नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024चे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण टी अर्ज करण्यासंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस किती आहे, अर्ज करण्याची लास्ट डेट, एक्झाम कधी राहणार, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील, या सर्वांबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी टीईटीचा अर्ज करण्यासाठी तुमचं डीएड किंवा बीएड कंप्लीट झालेलं पाहिजे. जे विद्यार्थी लास्ट इयरमध्ये असतील ते सुद्धा टीईटीचा अर्ज करू शकतील. ज्या विद्यार्थ्यांचे डीएड झाले आहेत किंवा डीएडच्या लास्ट इयरला आहेत ते पेपर 1साठी अप्लाय करू शकतील. व ज्या विद्यार्थ्यांचे बीएड झाले आहेत किंवा बीएडच्या लास्ट इयरला आहेत ते पेपर 2साठी अप्लाय करू शकतील. आणि ज्या विद्यार्थ्यांचे डीएड प्लस बीएड दोघे झाले आहेत ते दोघे पेपरसाठी अप्लाय करू शकतील. ऑनलाईन अर्ज करण्याची फीज ही कॅटेगरीनुसार वेगवेगळी आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 किंवा पेपर 2 दोघांपैकी एका पेपरसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी SC आणि STसाठी 700 रुपये व इतर कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे. व ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही पेपरसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी SC आणि STसाठी 900 रुपये व इतर कॅटेगरीसाठी 1200 रुपये आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 10वी आणि 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, डीएड किंवा बीएडचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. जर विद्यार्थी फायनल इयरला असेल तर डीएड किंवा बीएडच्या फर्स्ट इयरचे मार्कशीट. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, अपर कॅटेगरीवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. आधार कार्ड, फोटो आणि सिग्नेचर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागतील. टीईटीची परीक्षा ही 10 नोव्हेंबरला असणार. त्याचं हॉल तिकीट तुम्ही वेबसाईटवरून 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत डाउनलोड करू शकाल.